सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी नवीन जी.आर. आलेला आहे. तो नवीन जी.आर. ग्रॅच्युइटी संबंधित आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांना नवीन जी.आर. नुसार सेवानिवृत्ती उपदान 20 लाख रुपये फरक मिळणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संपूर्ण माहिती. तर सेवानिवृत्ती उपदान संदर्भात माननीय उच्च न्यायालयाने दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी एक महत्वपूर्ण निकाल दिला आहे. त्या अनुषंगाने निवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम 20 लाख रुपये फरक मिळणार आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती आता आपण पुढे पाहणार आहोत. तर राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम 14 लाख रुपयावरून 20 लाख रुपये सुधारित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच सदर शासन निर्णयामध्ये स्पष्ट नमूद करण्यात येते की सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी दिनांक 1 सप्टेंबर 2024 पासून लागू करण्यात येत आहे. त्यापूर्वी निवृत्त कर्मचाऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले होते. परंतु सदर शासन निर्णयाच्या विरोधात अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. आता दिनांक 1 सप्टेंबर 2024 पूर्वी निवृत्त कर्मचाऱ्यांना 20 लाख रुपये सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम मिळावी या मागणीकरिता माननीय उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठामध्ये दाखल याचिकेवर दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी एक महत्वपूर्ण निकाल दिला आहे. आता तो निकाल काय आहे ते आता पाहूया. कोर्टाचा निकाल. या याचिकेवर माननीय उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाने निवृत्ती वेतनधारकांच्या बाजूने निकाल दिल्याने आता 7व्या वेतन आयोगाप्रमाणे म्हणजेच सन 2016 पासूनच सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम 14 लाख रुपयाऐवजी 20 लाख रुपये मिळणार आहे. 14 लाख वरून 20 लाख रुपये आता रक्कम मिळणार आहे. थँक्यू.